ओम नमः शिवाय. हर हर महादेव. सत्यवान नामदेव जावीर आणि फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे ढवळेश्वर या गावात महादेवाच्या दर्शनासाठी. चला आपण जाऊया ढवळेश्वरला आणि पाहूया महादेवाचं मंदिर. आता आपण पोचलेलो आहे ढवळेश्वरमध्ये. हे आहे ढवळेश्वरचं बस स्टँड. बस स्टँडपासून ह्या चौकातून आपण सरळ समोर गेल्यानंतर सरळ गेल्यानंतर तिथं ग्रामपंचायत लागते. ढवळेश्वर ग्रामपंचायत. ढवळेश्वर ग्रामपंचायतच्या समोरून आत रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्याला आपण सरळ जाऊया पुढे. या गावामध्ये PM ब्लॉक पूर्ण गावामध्ये टाकलेला आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहे मंदिरापाशी. ही आहे मंदिराचे प्रवेशद्वार. पूर्ण दगडी बांधकामामध्ये ब्रिटिश कालीन असं मंदिर आहे. सुंदर असं महादेवाचं मंदिर. आणि ही कमानी पूर्ण ब्रिटिश कालीन दगडी. आणि पाठीमागच्या साईडला हे असं गार्डन आहे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला, म्हणजे आतच सभोवतालीचा परिसर आहे. चला आपण बघूया मंदिराचं आणि महादेवाचं शिवलिंगाचं दर्शन घेऊया. मंदिराच्या समोरच तुळशी वृंदावन आहे. मंदिराच्या समोर गाभाऱ्यात घंटा आहेत. तिथून आता आपण आत चाललेलं आहे दर्शन घेण्यासाठी. समोर असल्यामुळे अनेक भाविक भक्त आलेले आहेत दर्शनासाठी. हा आहे मंदिराचा गाभारा. आणि आता हे आपण तुम्ही बघू शकताय सुंदर असं शिवलिंग, डमरू, त्रिशूल, इथं महादेव आणि शंकर पार्वतीची प्रतिमा आहे. शिवलिंग आणि पादुका समोर ठेवलेले आहेत. सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. आणि मंदिराच्या समोरच्या साईडला सुंदर असा दगडी अवस्थेत असलेला नंदी तुम्ही बाकी बघू शकताय. महादेवाचं मंदिर आणि मंदिराच्या समोरच गणपतीचं दगडामध्ये कोरलेलं चित्र आहे. आणि पूर्ण असं ही दगडी बांधकाम आहे. ब्रिटिश कालीन असल्यामुळं तुम्हाला दुसरा कुठलाही पार्ट इथं बघायला भेटणार नाही. फक्त दगडी बांधकाम आहे. पूर्ण दगडात बनवलेलं आहे. आणि अशी मोठे असे घंटा आहेत मंदिराच्या आतमध्ये. पूर्ण दगडी बांधकाम आणि सुंदर असं कलर काम देखील केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं स्टाईल बसवलेले आहेत वरून, स्टाईल फरशी आहे. दगडी बांधकाम पूर्ण दगडात असं करून केलेलं काम आहे. इथं चंदन लेप लावण्यासाठी चंदन आहे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर समोर तुळशी आहे. आणि तर
भस्मकुंड आहे मंदिराच्या समोर. शिवलिंग हे छोटे छोटे मंदिर आहेत ते दगडात कोरलेले तुम्ही बघू शकताय. शंकर पार्वती हनुमान यांची पितळेची मूर्ती देखील बहुत सुंदर आहे इथे. आणि इकडेही शंकर पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहे. पिंड देखील आहे तिथे तुम्ही बघू शकताय. आणि इथं चांदीची एक पिंड आहे बघा, चांदीची ही पिंड आहे. इकडे एक तुळशी आहे आणि इथे नारळ फोडण्याची जागा आहे. इथे नारळ फोडावा. आणि इकडे कापूर जाळण्याची, इथे कापूर जाळला जातो. आणि इथं महाप्रसाद असतो त्यावेळेस काईल ठेवलेले आहे तिकडं. आत मंदिराच्या आतच एक आड आहे, ते बी जुन्या काळातला आड आहे. तुम्हाला आत दाखवतो का, पाणी देखील आहे त्याच्यामध्ये. एकदम जुन्या काळातलं असं वातावरण आहे. आणि सुंदर असं झाड आहे आडाच्यावर. आणि सभोवतालचा परिसर. मंदिर बघा पूर्ण दगडी याच्यात मंदिर आहे. पूर्ण दगडामध्ये काम आहे. आणि वरच्या साईडला ओम लिहिलेला आहे. सभोवतालचा मोठा परिसर आहे, मोठं मंदिर आहे. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला पाठीमागच्या साईडला हातपाय धुण्यासाठी पाणी आहे, पाणी पिण्यासाठी पाणी आहे. आतल्या साईडलाच मोठं गार्डन आहे. हे आहे धोत्रा, धोत्र्याचं फुल आणि धोत्र्याचं फळ. धोत्र्याचे झाड आहेत तेव्हा ते बघू शकता तुम्ही. आणि अशा अनेक प्रकारचे वनस्पतीचे झाडे आहेत. हे आहे बेलाचं झाड, वरच्या साईडला मी दाखवतो. आणि त्याला बेलाचे फळं देखील लागलेले आहेत. असं सुंदर असं मंदिर आहे. ही पाठीमागच्या साईडची सगळी बाजू आहे. आणि तुम्ही बघू शकता हे सुंदर असं महादेवाचं मंदिर. इथं जलकुंड पण आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला आहे हे जलकुंड. एवढं सुंदर मंदिर आहे, एकदम छान असं. तुम्ही कधी आला तर बघू शकताय. हे मंदिर आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विट्यापासून लगभग 10 ते 15 किलोमीटर अंतरावर. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वाजवा. हे आहे बाहेरचा मोठा असा परिसर. मंदिराच्या समोरची साईड आहे. आणि मंदिराच्या समोरच अजून एक आड आहे, तेही जुन्या काळातला आड आहे. चला आपण बघूया तिथं आडापाशी काय आहेत. पाणी छानण्यासाठी ते यंत्र पूर्ण जुन्या काळातलं आहे. आणि हे आहे पाणी बी आहे बघा आता. आणि हे आहे मंदिराच्या समोरच्या साईडला. आणि हे आहे मंदिर.